मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत युती करण्यावर एकमत. रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं शिक्कामोर्तब. विश्वसनीय सूत्रांची माहिती. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत घडामोडींना वेग. भाजप शिवसेनेत 180 जागांवर एकमत. 47 जागांवर अजूनही रस्सीखेच. सूत्रांची माहिती. वर्षा निवासस्थानी रात्री शिंदे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक. मुंबईतल्या काही जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. 150 जागांवर एकमत. 77 जागांवर अजूनही रस्सीखेच. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची बैठक बोलावली. नंदनवन निवासस्थानी बैठकीचं आयोजन. वर्षावर रात्री झालेल्या बैठकीनंतर बोलावली तातडीची बैठक. ठाकरे बंधूंची युती झालेलीच आहे, फक्त युतीची अधिकृत घोषणा बाकी आहे. खासदार संजय राऊतांची माहिती. नक्कीच काँग्रेसची चर्चा बंद झाली आहे, मात्र पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा सुरू आहे. खासदार संजय राऊतांची मोठी माहिती. युतीची बंद केलेली दारं उघडण्याचा प्रयत्न करू नका, मंत्री उदय सामंतांचा इशारा. ईडीची कारवाई. गुन्हे दाखल असलेल्यांना भाजपात प्रवेश द्या. वडेट्टीवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला. लवकरच झेडपी निवडणुकीच्या घोषणेची शक्यता. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांची मोठी माहिती. बीएमसीसाठी काँग्रेसला नवा भिडू मिळण्याची शक्यता. वंचितचा 20% जागांचा काँग्रेसकडे प्रस्ताव. सूत्रांची माहिती. भाजपनंतर शिवसेनाही करणार नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार. सत्कारानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनही करणार. नांदेडच्या राष्ट्रवादीच्या माजी विरोधी पक्षनेत्याचं अपहरण. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सांगण्यावरून झाले आरोप. राष्ट्रवादीच्या जीवन घोगरे यांचा आरोप. एक वेळ कमी पिकवा, मात्र आधी विकायला शिका. जोपर्यंत विकायला शिकत नाही तोपर्यंत शेती करू नका. राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला. अंजली दमानिया आज पुण्यात जाणार. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटणार. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण. विशेष मकोका कोर्टात आज सुनावणी. मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर आरोप निश्चितीची शक्यता. सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता. एनआयए महासंचालक पदावरून दाते कार्यमुक्त. कुत्रा चावल्यामुळे 5 वर्षीय निशा शिंदेचा मृत्यू. दिव्याच्या बेडेकर नगर भागातील घटना. 4थं इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृतीत झाला होता बिघाड. रेबीजमुळे मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती. मुंबई नाशिक महामार्गावर ठाकुरवाडीजवळ धावत्या ट्रकनं अचानक पेट घेतला. चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक एका बाजूला घेतला. मालेगावच्या यात्रेत मांदियाळी गुलाबी थंडीत. लावण्या पाहण्यासाठी यात्रेकरूंची एकच गर्दी. वेस्ट इंडिजवरील विजयानंतर न्यूझीलंडची टेस्ट रँकिंगमध्ये 2ऱ्या स्थानी मुसंडी, तर कांगारूंची 1ल्या स्थानी झेप. 2023 विश्वचषकाच्या फायनलमधील पराभवानंतर निवृत्तीचा विचार केला होता. रोहित शर्मानं व्यक्त केलं मनोगत.